कल्याण डोंबिवली वसई विरार या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। नमस्कार मित्रांनो, आज आहे 23 जुलै 2026 गुरुवार। जाणून घेऊयात 23, 24 आणि 25 जुलैचा हवामान अंदाज। पुढील 3 दिवसांमध्ये राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे याविषयीची सविस्तर माहिती। बातमी अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओला पूर्ण बघा। आपण या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण कोकणाच्या परिसरामध्ये आपल्याला 23, 24 आणि 25 जुलै रोजी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी 3 दिवस मोठा विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आज रात्रीपर्यंत वातावरणात मोठा बदल होऊन बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच हा जो विदर्भाचा भाग आहे, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या सर्वत्र परिसरांना पुढील 24 तासात मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झाला आहे। तसेच मराठवाड्यात काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, तर मराठवाड्यातील काही परिसरांमध्ये मात्र आज रात्री आणि उद्या देखील पुन्हा एकदा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव यातील बहुतांश भागांमध्ये आज, उद्या, परवा 24, 25, 26 जुलै रोजी पावसाची शक्यता असणार आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील भागात पाहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो राजापूर, कणकवली, तसेच ईश्वरपूर, विटा, पाटण, चिपळूण, दापोली, महाबळेश्वर, लोणंद, अकलूज, पंढरपूर, इंदापूर, बारामती, दौंड, कर्जत, लवासा, मुरोड, जंजिरा, पेण, लोणावळा, शिरूर, जामखेड, मंचर, कुळगाव, बदलापूर, वसई विरार, वाडा, घोटी, अकोले, बोईसर, जवाहर, कोपरगाव, श्रीरामपूर, त्यासोबतच इकडे पैठण, अंबड, जालना, पेठ, वापी, मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, सताना, अहवा, वलसाड, नवसारी, साक्री, नवपूर, वायरा, सुरत, धुळे, अंमळनेर, चोपडा, श्रीपूर या भागात देखील येत्या काही तासांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। तसेच मित्रांनो, उद्या आहे 24 जुलै। उद्याचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी बघू शकता, उद्या देखील आपल्याला विदर्भ आणि कोकणामध्ये मोठा पाऊस बघायला मिळेल। मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उद्या पाऊस असेल, इतरत्र सूर्यदर्शन पाहायला मिळेल, पावसाची उघाड होईल। यामध्ये नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील बहुतांश भागात उद्या देखील पावसाची शक्यता असणार आहे। 25 तारखेला पुन्हा एकदा राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठा पाऊस झालेला बघायला मिळू शकतो। 26, 27ला देखील एकंदरीतच पाहायचं झालं तर हा जुलैचा शेवटचा आठवडा राज्यात सर्वत्र पावसाचा असणार आहे। या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे। एकही भाग या दरम्यान पावसावाचून वंचित राहणार नाही। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।